उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म. अरे वा, बटाटे वडा मस्तच. तोंडाला अगदी पाणी सुटलंय. अरे हो, पण माझा तर आज उपवास आहे. अरे हो, मग हा उपवासाचाच बटाटे वडा आहे. नमस्कार, आज आपण पाहतोय उपवासाचा बटाटे वडा. चला तर पाहूया. याच्यासाठी मी अर्धा किलो उकडलेली बटाटी घेतली आहेत. ही बटाटी मी सकाळी उकडून ठेवली होती. ही बटाटी फक्त व्यवस्थित गार झालेली हवी आहेत, म्हणजे त्याचा चिकट असा गोळा तयार होत नाही. सगळी बटाटी सालं काढून घेतली आहेत. आता याला कुस्करून घ्यायचं आहे. साधारण याच्यात जाडसर असा हा आपण कुस्करून घ्यायचा आहे. पहा, मी हाताने हा कुस्करून घेते आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला लागतील तसे मसाले घालायचे. 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट घातला आहे. 4-5 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये थोड्या जाडसर वाटल्या आणि त्या घातल्यात. चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर जर उपवासाला चालत नसेल तर नाही घातली तरी चालेल, पण जर तुम्ही खात असाल तर नक्की घाला. कोथिंबीरीमुळे वड्याची मस्त चव लागते. वड्याचा आकार किती लहान मोठा हवा आहे त्याप्रमाणे आपण याचे गोळे करून घेऊया. पहा, याप्रमाणे मी ह्या वड्याचा आकार करून घेतला आहे. त्याला आता हाताने थोडंसं प्रेस करून थोडासा त्याला चप्पट करून घेते आहे. आणखीन एक करते आहे. हातात थोडंसं आपल्याला किती हवं आहे तसं सारण घेतलं आहे, त्याला गोल आकार दिला आहे आणि मग त्याला हाताने थोडंसं चप्पट केलं आहे. असं चपटं करून घेतलं आहे. पहा, याप्रमाणे मी हे वडे करून घेतले. वड्यासाठी आता आपण पीठ भिजवून घेऊया. हे पहा, हे राजगिरा आणि वरईचं पीठ आहे. पिठामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि याला छान रंग यावा म्हणून थोडीशी मिरची पावडर घालायची आहे. आता हे मिक्स करून घेऊया आणि याला थोडंसं पाणी घालून याचं पातळसर असं पीठ भिजवून घेऊया. हे पीठ आपल्याला खूप पातळही नको आहे आणि खूप घट्टही नको आहे. याला भिजवताना पाणी थोडं घालायचं. एकदम घातलं तर हे पातळ होऊ शकतं, म्हणून थोडंसं पाणी घालून याला भिजवून घ्यायचं आहे. पहा, हे आपल्याला साधारण एवढं घट्ट हवं आहे. गॅसवर मी तेल गरम करत ठेवले. आता आपण पिठामध्ये हा वडा दोन्ही बाजूने याला छान पीठ लागेल असं घोळवून घेऊया आणि मग तेलामध्ये सोडायचं आहे. पहा, याप्रमाणे मी हा बोटामध्ये उचलला आहे आणि अलगद तेलामध्ये सोडते आहे. तेलामध्ये सोडताना थोडी काळजी घेऊनच करायचं आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 2 मिनिट अजिबात आपण याला झारा लावायचा नाही. 2 मिनिटानंतर पहा, याचा छान मस्त वडे तळले गेलेत. वडे उलटवून घेऊया आणि दोन्ही बाजूनी छान खमंग असे तळून घेऊया. पहा, मस्त वडे तळले गेलेत. खूप छान रंगही आला आहे. हे वडे गरमच खायला खूप छान लागतात. जेव्हा तुम्हाला खायचे असतील त्यावेळीच हे वडे तळून घ्यायचे. हे वडे दोन्ही बाजूनी छान तळले गेलेत. आता याचं तेल निथळून वडे काढून घेऊया. पहा, मस्त खमंग असे वडे तयार झालेत. याचप्रमाणे हे सगळे वडे मी तळून घेते. वडे तळत असताना हा जो भुगा निघतो याच्यामध्ये थोडी मिरची पावडर, थोडंसं मीठ आणि किंचित साखर घालून याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं तर मस्त अशी कोरडी चटणी तयार होते. पहा, हे सगळे वडे तळून घेतलेत आणि हे मी आज शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाणार आहे. कोरडी चटणी किंवा ओली चटणी कशाबरोबरही हे खायला खूप छान लागतात आणि नुसते खाल्ले तरीसुद्धा छान लागतात. मस्त असे खमंग खुसखुशीत असे उपवासाचे बटाटे वडे तयार आहेत. या उपवासाला ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राधे राधे.